हॅलो, नमस्कार, नमस्ते. स्वागत आहे सर्वांचं मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गव्हर्नमेंट जॉब नोटिफिकेशन सिरीज मधल्या सिरीजमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा आहे HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेकडून एक नावाजलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये येणारी ही संस्था आहे. पब्लिक सेक्टर युनिट खूप सारे इंजिनिअरिंग स्टुडंट किंवा फायनान्शियल किंवा CA विद्यार्थी याला अप्लाय करतात. तर अशीच ही नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, फायनान्शियल रिलेटेड विद्यार्थी म्हणजे मॅनेजमेंट रिलेटेड आणि यासोबत CA झालेले विद्यार्थी सुद्धा या पोस्टला अप्लाय करू शकतात. याची एक डिटेल नोटिफिकेशन आपण इथे बघूया. ही आहे याची ऑफिशियल वेबसाईट, जिथे तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर 2024-25 ही नोटिफिकेशन इथे आलेली आहे. याला तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला डिटेल नोटिफिकेशन याची मिळू शकतं. बघा, याची ऑफिशियल नोटिफिकेशन मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. ही आहे ती नोटिफिकेशन. ठीक आहे, ओके. तर जस्ट अ सेकंड, एकदा फक्त याला क्लिक करून घेतो. पेन. ओके, तर बघा ही आहे याची ऑफिशियल नोटिफिकेशन. तर याला आपण बघूया. काही इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहेत त्याला मी तुम्हाला हायलाइट करून देतो, सो दॅट तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तर याच्यासाठी यांनी सांगितलेलं आहे अगोदर आपल्याला अबाउट अस हिंदुस्तान पेट्रोलियम बद्दल माहिती आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये यांनी म्हटलं आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL 1974 मध्ये फॉर्म झाली होती. 4,59,850 करोडचा याचा टर्न ओव्हर आहे ड्युरिंग 2023 आणि 24 या फायनान्शियल इयर मध्ये. 4 लाख जवळपास 4.60 करोड 4,60,000 करोड याचा फायनान्शियल 2023-24 मध्ये टर्न ओव्हर राहिलेला आहे. तर याच्यामध्ये आणखी काय डिटेल्स आपल्याकडे मिळू शकतं त्याला आपण इथे बघूया. ओके, तर बघा इम्पॉर्टंट काही डेट्स आपल्याला दिले आहेत. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन 5 जून 2024 म्हणजे आजपासून अप्लिकेशन सुरू झालेले असतील. जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून अप्लिकेशन आपले सुरू झालेले असतील. लास्ट डेट जी सांगितलेली आहे हे 30 जूनची आहे. 30 जून ही फॉर्म भरायची तुमची शेवटची तारीख आहे आणि स्टार्ट झालेले आहेत 5 जून म्हणजे आजपासून. याच्यामध्ये पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर बघा, सगळ्यात पहिली पोस्ट जी आहे आणि पोस्ट वॅकन्सी किती आहे आणि सॅलरी स्ट्रक्चर किती राहील हे सर्व याच्यामध्ये आपण बघू. बघा, फर्स्ट आहे मेकॅनिकल इंजिनियर. याचा जो पे स्केल राहील, पगार राहील हा जवळपास 50,000 पासून 1,60,000 रुपये एवढा आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज राहील 93. मॅक्झिमम एज लिमिट जे आहे हे आहे 25 इयर्स आणि 4 इयर फुल टाइम रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्स इन मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे तुमचं BE, BTech, ME, MTech 4 वर्षाचा डिग्री कोर्स याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे. सॅलरी बघा, 50,000 पासून 1,60,000 रुपयापर्यंतची सॅलरी आहे. एवढी सॅलरी कोणतीच एक्झाम किंवा कोणतंच डिपार्टमेंट देत नाही. त्यानंतर सेकंड आहे तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनियर. याच्यासाठी सुद्धा जी पोस्ट जी आहे ही इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि सॅलरी सेम आहे 50,000 पासून 1,60,000 रुपये. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 43. एज लिमिट आहे 25 इयर आणि 4 वर्षाचा डिग्री कोर्स याच्यामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे ती आहे इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे जे कोर ब्रांचेस आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे आलेली आहे. सेम पगार, नंबर ऑफ वॅकन्सी 5, सेम एज लिमिट 4 इयरचा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मधला डिग्री कोर्स लागेल. सिव्हिल साठी सुद्धा इथे वॅकन्सीज आलेल्या आहेत. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 10 इयर. एज लिमिट सारखा आहे 25 वर्ष. 4 इयरची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री. केमिकल इंजिनियर साठी सुद्धा आहे. सॅलरी आहे 50,000 ते 1,60,000 रुपये. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 7 आणि 25 आहे एज लिमिट. याच्यामध्ये सुद्धा 4 वर्षाचा तुमचा डिग्री कोर्स असायला पाहिजे. त्यानंतरची जी नेक्स्ट वॅकन्सी आपल्याकडे आहे ती आहे सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन CGD ऑपरेशन अँड मेंटेनन्स. 60,000 पासून 1,80,000 रुपये याचा पे स्केल आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 6. 28 वर्षाचं एज लिमिट आहे. पण ही पोस्ट जी आहे याच्यामध्ये सुद्धा 4 वर्षात तुमचं इंजिनिअरिंग असायला हवं. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल या फील्ड मधलं म्हणजे जे आपण वरती बघितलं होतं ना त्याचा एक आपण असं म्हणू शकतो की त्याचा एक
लाईक सिनियर पोस्ट. 3 वर्ष तुम्ही त्या पोस्टला सर्व केलं की तुम्हाला सिनियर ऑफिसरची पोस्ट मिळू शकतं. कारण एलिजिबिलिटी जी क्रायटेरिया आहे, डिग्री जी मागितली आहे ती सेम आहे आणि 3 वर्षाचा इथे सांगितलं याने एक्सपिरियन्स. तर हे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स भरू शकतात. त्यानंतर आहे सिनियर ऑफिसर सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन. याचा सुद्धा 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स पाहिजे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिलमध्ये. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. नंबर ऑफ पोस्ट आहे 4 आणि नंबर ऑफ एज लिमिट जी आहे ही 28 वर्षाची आहे. सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे नॉन फ्युअल बिझनेस साठी. पगार बघा तुम्ही 2 लाखाच्या घरामध्ये आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 29 ते 32. एज लिमिट सांगितलं आहे. फुल टाइम MBA PGDM कोर्स तुमचा हवा किंवा 4 वर्षाची तुमची डिग्री असणार. एक्सपिरियन्स 2 ते 5 वर्षाचा तुमचा राहू शकतो. 2 ते 5 वर्षाचा इथे एक्सपिरियन्स सांगितला आहे आणि 29 to 32 मध्ये तुमचं एज लिमिट असला पाहिजे. नंतरची पोस्ट आहे सिनियर मॅनेजर नॉन फ्युअल बिझनेस. पगार जवळपास 2.5 लाखाच्या घरामध्ये केला. 1 लाख ते 2.5 लाख पगार आहे. 2 इथे नंबर ऑफ वॅकन्सीज थोडं कमी आहे, 2च आहेत. एज लिमिट 38 आहे. ते हे आपल्या कामाचं नाही, हे सिनियर लोकांच्या कामाचं आहे जे ऑलरेडी सॉल्व करत आहेत किंवा ज्यांना खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे मॅनेजर टेक्निकलची पोस्ट आहे. 80,000 ते 2,20,000पर्यंत पगार. नंबर ऑफ वॅकन्सीज 2. 34 वर्षाचं एज लिमिट. 4 वर्षाचा केमिकल पॉलिमर प्लास्टिक म्हणजे ही केमिकल इंजिनिअरिंग साठीची पोस्ट आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलाय. तर जिथे एक्सपिरियन्स आहे तिथे मी थोडासा स्किप करण्याचा प्रयत्न करतो कारण की डिटेल नोटिफिकेशन खूप मोठी आहे. तर त्याला तुम्ही लिंक थ्रू डाउनलोड करून बघू शकता किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला याची PDF मिळून जाईल. तर जे फ्रेशर साठी आहे त्याला मी जास्त थोडासा फोकस करायचा प्रयत्न करतो. त्यानंतर आहे इथे सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला आहे मॅनेजर सेल्स साठी. डेप्युटी जनरल मॅनेजर याला सुद्धा 18 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे ती आहे चार्टर्ड अकाउंटंट. जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे विद्यार्थी, चार्टर्ड अकाउंटंट CA आणि PGDM म्हणजे मॅनेजमेंट विद्यार्थी सर्वांसाठी इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत. याच्यामध्ये पगार जो आहे हा 50,000 पासून 1,60,000 पर्यंत. वॅकन्सीज सुद्धा इथे भरपूर आहेत 29. मॅक्झिमम एज लिमिट तुमचं 27 असायला पाहिजे आणि तुमचा CA चा कोर्स झालेला असायला हवा ICAI कडून. ठीक आहे, ही संस्था आहे CA कोर्स प्रोव्हाइड करणारी, म्हणजे जिथून आपण CA चं क्वालिफिकेशन घेत असतो ICAI. त्यानंतर आहे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर. इथे सुद्धा एक्सपिरियन्स आहे. याला मी ट्राय करतो की काय म्हणतो स्किप करायचा. MSc डिग्री केमिकल मध्ये पाहिजे याच्यासाठी. नंतर आहे IS ऑफिसर. तर याला आपण बघूया IS ऑफिसर. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 15 लाख पर ॲनम. 15 लाखाचं इथं पॅकेज सांगितलेलं आहे. आणि काय म्हटलं याने तर BE BTech कम्प्युटर सायन्स आणि IT म्हणजे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली कम्प्युटर किंवा IT विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट आहे. लक्षात सुद्धा नाव IS ऑफिसर. नंतर 4 वर्षाचा डिग्री कोर्स पाहिजे. कम्प्युटर सायन्स किंवा IT वाले याला अप्लाय करू शकतात. इथे एक्सपिरियन्स सुद्धा मागितला आहे आणि तो आहे 2 वर्षाचा. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आहे मित्रांनो इथे MCA बॅकग्राऊंडचे विद्यार्थी जर असतात तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात. लक्षात असू द्या. त्यानंतरची जी नेक्स्ट पोस्ट आपली ती आहे IS सिक्युरिटी ऑफिसर सायबर सिक्युरिटी. त्याच्यामध्ये 36 लाख पर ॲनमचा आहे पगार. CTC बघा IT इंडस्ट्री सुद्धा एवढा पगार देत नाही. त्यानंतर फक्त इथे प्रॉब्लेम असा आहे की नंबर ऑफ वॅकन्सीज एकच आहे. एज लिमिट 45 आहे. सेम बॅकग्राऊंड तुम्हाला मागितलं आहे कम्प्युटर सायन्स PG किंवा डिग्री त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर आहे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर. नंबर ऑफ वॅकन्सी 6. 10.2चा फिक्स पॅकेज. एक्सपिरियन्स 3 वर्षाचा. MSc डिग्री केमिस्ट्री, फिजिकल, ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक मध्ये तुमचं डिग्री असायला पाहिजे. द ड्युरेशन ऑफ एंगेजमेंट शाल बी फॉर अ पिरियड ऑफ 3 years एक्सटेंडेबल बाय फर्दर 2 years अपॉन सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स. म्हणजे इथे आपल्याला हे कळालं की हा एक कॉन्ट्रॅक्च्युअल काइंड ऑफ जॉब तुमचा राहील. सांगितलं याने की पहिल्या 3 वर्षासाठी आहे
त्यानंतर याला 2 वर्ष आणखी एक्सटेंड करता येतं. त्यासाठी यांनी टेबल सुद्धा दिला आहे. ठीक आहे. त्यानंतर काही अदर वॅकन्सीज आहेत, जसं सिनियर ऑफिसर नॉन फ्युअल असिस्टंट मॅनेजर. नाही, हे वॅकन्सीज नाही आहेत. वॅकन्सी आपण ही ऑलरेडी वरती बघितलेली. याच्यामध्ये यांनी पे स्केल सांगितलं आहे आणि तो कशा प्रकारे डिवाइड होणार, मॅक्झिमम एज किती आहे वगैरे याच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, हे सर्व पोझिशन सांगितलं आहे. इथे सांगितलं आहे 2 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळेल एज मध्ये. त्यानंतर जर इथे आपण बघितलं तर इथे काय सांगितलं आपल्याला की कोर डिसिप्लिन तुमचं मेकॅनिकल असायला पाहिजे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, डिग्री कोणती असला पाहिजे, मेकॅनिकल आणि मेकॅनिकल प्रोडक्शन. इलेक्ट्रिकल पोस्ट साठी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन साठी इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल सगळे अप्लाय करू शकतात. सिव्हिल साठी फक्त सिव्हिल पाहिजे. केमिकल मध्ये केमिकल, पेट्रोकेमिकल, पेट्रोलियम रिफायनिंग अँड रिट्रोकेमिकल, पेट्रोलियम रिफायनिंग या सर्व डिग्री कोर्स वाले इथे अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर सांगितलं यांनी की सीए साठी चार्टर्ड अकाउंटला काय पाहिजे, मिनिमम 50% इन सीए फायनल एक्झाम इन्क्लुडिंग ग्रुप 1, ग्रुप 2. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 जो असतो त्याच्यामध्ये 50% तुमचं असायला पाहिजे फायनल एक्झाम मध्ये. आणि ऑल अदर पोझिशन याच्या व्यतिरिक्त 60% मार्क्स पाहिजे, 60 पर्सेंटाइल पाहिजे. अनरिझर्व कॅटेगरी, ओबीसी, नॉन क्रिमिनल, ईडब्ल्यूएस, 50% फॉर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी. वर्क एक्सपिरियन्स हे डिपेंड करतं पोस्ट वाइज, की मिनिमम 3 years एक्सपिरियन्स इन मॅनेजरियल रोल इन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्री. जसं काही जागेवर त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला होता, जे आपण पीडीएफ मध्ये बघितलं सुद्धा. तर त्याला कशामध्ये पाहिजे, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर या पोस्ट साठी आहे सिनियर ऑफिसर. तुमचा एक्सपिरियन्स कुठे असला पाहिजे, तुमचं जॉब रोल काय आहे त्याच्याबद्दल माहिती याच्यामध्ये आहे. याला तुम्ही पीडीएफ मध्ये करू शकता, कारण की पीडीएफ ही थोडी मोठी असल्यामुळे आणि व्हिडिओची लेंथ खूप जास्त नको व्हायला, त्यामुळे मी याला हायलाइट करतोय काही मेन ठळक मुद्दे फक्त. इथे प्रत्येक पोस्ट साठी एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर तुमचं वर्क एक्सपिरियन्स कशामध्ये असायला पाहिजे, तुमचं जॉब रोल काय राहील, काइंड ऑफ गोष्टी इथे आपल्याला दिलेल्या आहेत. जसं मी सांगितलं, थोडी ही नोटिफिकेशन खूप मोठी आहे. ओके. नंतर आहे नोट. The details related to the syllabus for computer-based test, shortlisting methodology, if applicable, selection process will be uploaded on our website prior to the commencement of the selection process. ही यांच्या वेबसाईटवर, एचपीसीएलच्या वेबसाईटवर अपलोड केला जाईल. नंतर इमॉल्युमेंट्स, कॉस्ट टू कंपनी, सीटीसी अप्रॉक्स, जवळपास ज्यांचा पे स्केल सांगितला यांनी 50,000 ते 1,60,000 रुपये, 1,60,000चा त्यांना 17.33 पे स्केल दिला जाईल. 60 ते 180 मध्ये 20.79 तुमचा पर ॲनम सीटीसी आहे. आणि याच प्रकारे प्रत्येक सॅलरी वाईज जी रेंज दिलेली आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमचं कॉस्ट टू कंपनी सीटीसी इथे सांगितलेलं आहे, तो आपण बघू शकतो. सर्वात कमी जो आहे तो 17 lakhs आहे, 17.5 लाख जवळपास. आणि जो हायेस्ट आहे तो जवळपास 47.5 lakhs एवढा आहे. नंतर मेन्शन हॅज बीन कॅल्क्युलेटेड ॲट मिनिमम बेस लेवल ऑफ पे ग्रेड रिलेटेड टू द तुमचं सॅलरी आहे. प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन अपॉइंटमेंट टू द अबव कॅन्डिडेट्स. ओके. यांनी काय सांगितलं इथे की इथे जे पण कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांची एक प्री अपॉइंटमेंट, एक मेडिकल टेस्ट घेतला जाईल, ज्याच्यामध्ये required to get their pre-employment medical examination done in HPCL nominated or in panel hospitals. कुठून पण आपल्याला नाही चालेल, जिथे HPCL मान्यता देतं तिथूनच आपल्याला प्री मेडिकल टेस्ट करावं लागेल, प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट आपल्याला करावं लागेल. रेफरन्स फॉर अ मेडिकल एक्झामिनेशन डज नॉट मीन फायनल सिलेक्शन.
आणि मेडिकल एक्झामिनेशन झालं म्हणून तुमचं फायनल सिलेक्शन झालं असं अजिबात नाहीये. जो पण तुम्हाला फायनल कॉल येत नाही तोपर्यंत तुमचं सिलेक्शन झालं असं समजू नये, असं HPCL ने आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखी बघूया आपल्याकडे काही अदर गोष्टी आहेत का. ओके, प्लेसमेंट आणि पोस्टिंग बद्दल यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पोस्टिंग किंवा असाइनमेंट कॅन बी इन एनी SBU डिव्हिजन डिपार्टमेंट ऑफ द कॉर्पोरेशन ऍट एनी प्लेस इन द कंट्री. कुठे पण तुम्हाला ठेवलं जाऊ शकतं, पाठवलं जाऊ शकतं. अँड देअर आफ्टर विल बी ट्रान्सफरेबल ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द कॉर्पोरेशन. दिस पोझिशन मे इन्व्हॉल्व वर्किंग इन शिफ्ट ड्युटीज. Selected candidate may also be posted or assigned to any subsidiary, joint venture or any department of government of India. जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक मोठी PSU येतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आतमध्ये, तर तुम्हाला कुठे पण पोस्टिंग मिळू शकतं. शिफ्ट मध्ये तुम्हाला काम करावं लागू शकतं. आणि जर कुठे एखादा सब डिव्हिजन मध्ये किंवा एखाद्या सब ऑफिस मध्ये तुम्हाला जर रिक्वायरमेंट आली तर तुम्हाला तिथे सुद्धा जाण्याची तयारी तुमची असायला पाहिजे. प्रोबेशन अँड रिटेन्शन बद्दल इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑफिसर विल बी ऑन प्रोबेशन फॉर 1 year फ्रॉम द डेट ऑफ जॉइनिंग. अपॉन सक्सेसफुल completion of the probation period, the officer will be considered for the confirmation as per the company policy. Retention amount applicable only for pay scale of 50,000 पासून 1,60,000 पर्यंत. ही 5,000 रुपये पर मंथ आहे, will be deducted as retention amount from the total emolument for the first 6 months during the probation period for officer pay scale 50-60. The amount will be refunded to the officer may only after their confirmation. The retention amount will be forfeited in case the employment leaves the corporation or the termination of service before the confirmation. ओके, तर तुम्ही जो एक काइंड ऑफ कन्फर्मेशन आहे किंवा तो काइंड ऑफ बॉन्ड आहे, जर त्याला तुम्ही ब्रेक करसाल तर तुम्हाला पर मंथ 5,000 रुपयाप्रमाणे तुमची अमाऊंट डिडक्ट केला जाते असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर रिझर्वेशन, कन्सेशन अँड रिलॅक्सेशन हे तुम्ही याला बघू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये. त्यानंतर पे स्केल आपल्याला सांगितलं आहे की SC साठी नंबर ऑफ वॅकन्सी ST, OBC, नॉन क्रिमिनल मध्ये येणारे EWS आणि अनरिझर्व. ठीक आहे. त्यानंतर यांनी सांगितलेलं आपल्याकडे आहे ओके, पर्सन विथ डिसेबिलिटी जे फिजिकली थोडेसे वीक कॅन्डिडेट आहे त्याच्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन इथे आपल्याकडे सांगितलेली आहे. त्यानंतर सांगितलं आहे इथे फिजिकल क्रायटेरिया तुमचा दिलेला आहे की मेकॅनिकल साठी असं असायला हवं, इलेक्ट्रिकल साठी हे फिजिकल त्यांनी पार केले पाहिजे या प्रकारचं. अप्लिकेशन प्रोसेस इम्पॉर्टंट वन. अप्लिकेशन प्रोसेस आपली कशी राहील तर अप्लिकेशन प्रोसेस मध्ये सांगितलं यांनी की ऑनलाईन अप्लिकेशन विल बी एक्सेप्टेड फ्रॉम 9 hours ऑन 5th June 2024 till 23.59 hours ऑन 30th June. म्हणजे असं लक्षात असू द्या की जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचला तेव्हापासून तुमचे अप्लिकेशन सुरू झालेले असतील. 5 जून सकाळी 9 वाजतापासून 9 AM टू 5 जून 9 AM पासून 30 जून रात्री 11 वाजून PM 11 वाजून 59 मिनिट 12 वाजता नाही, कारण की दुसरा दिवस सुरू होतो तोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 5 जून ते 30 जून 25 दिवसाचा ड्युरेशन इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन ओनली. Application with incomplete or wrong particulars are not be prescribed. Email ID and mobile number should be valid. All the details given in the online form will be treated as final and no changes will be entertained. जर तुम्ही काही चुकीची माहिती प्रोव्हाइड केली तर तुम्हाला ती नंतर चेंज करता येत नाही असं यांनी सांगितलेलं आहे. तर फॉर्म भरताना थोडी काळजीपूर्वक फॉर्म भराल. नंतर अप्लिकेशन फीज सांगितली आहे यांनी. अप्लिकेशनची फीज आहे मित्रांनो थोडीशी इम्पॉर्टंट आपल्याकडे आहे, थोडीशी आयडिया आपल्याला असायला हवी फॉर्म भरताना. तर अप्लिकेशन फीज इज अप्लिकेबल फॉर ऑल द पोझिशन. SC, ST, PWD कॅन्डिडेट आर एक्झेम्प्टेड. यांना कोणतीच अप्लिकेशन फॉर्म फीज नाही आहे. SC विद्यार्थी, ST विद्यार्थी किंवा PWD विद्यार्थी. त्यानंतर अनरिझर्व, OBC आणि EWS यांना फीज आहे 1180 रुपये, ज्याच्यामध्ये 1,000 रुपये तुमची फीज राहील आणि 180 रुपये तुमचं GST याच्यामध्ये लागेल.
तर टोटल अशी जी तुम्हाला फीज भरावी लागेल ती लागेल 1180 रुपये. ही कोणासाठी आहे? तर ही आहे अनरिझर्व्ह, ओबीसी, नॉन क्रिमिलियर आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी. त्याला तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंग वगैरे कोणत्या पण मोडने भरू शकता. काही जनरल इन्स्ट्रक्शन आहेत रिलेटेड टू द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे त्याच्या रिगार्डिंग. एवढं काही हे इम्पॉर्टन्स मला वाटत नाही आहे, तसं तुम्ही चेक करू शकता ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये. आणि काही यांनी सगळ्यात शेवटी जर फॉल्स इन्फॉर्मेशन आहे किंवा जर तुम्ही काही डिस्प्यूट करत असाल, काही तुमच्यावर केसेस वगैरे असेल त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट दी HPCL नोटिफिकेशन. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे खास करून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विद्यार्थ्यांसाठी. पे स्केल जसं आपण बघितला 1 लाखाच्या वरती सुद्धा जातो. 15 लाखाच्या वरती तुमचा पॅकेज आहे. कमीत कमी 17 लाख तुम्हाला इन हँड मिळतील. कम्प्युटरचे विद्यार्थी सुद्धा याला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर जे पण ME MTech आहे त्यांनी सुद्धा याला नक्कीच अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. याच्या रिगार्डिंग आणखी काही जर माहिती मिळाली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊया. आणि भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. एक नवीन व्हिडिओ किंवा एक नवीन नोटिफिकेशन आपण लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. टिल देन सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, सो दॅट तुम्हाला त्या नवीन व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल. ओके, तर आज इथे थांबूया. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.